माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। कोकाटेंच्या संदर्भातील निकाल दुपारनंतर जाहीर होणार आहे। कोर्ट नेमका आज काय निकाल देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या अपिलावर आज सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी आहे। शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्या प्रकरणी अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी कोर्टानं माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। तर या शिक्षेला कोकाटे यांनी सत्र न्यायालयामध्ये आव्हान दिलंय। 2 दिवसांपूर्वी याचा युक्तिवाद पूर्ण झाला असून यावर आज ऑर्डर निघणार आहे। त्यामुळे कोर्टाचा निकाल नेमका काय असेल यावर आता कोकाटे यांचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे। अतिशय आम्ही 18 सुप्रीम कोर्टाचे सायटेशन्स दाखल केलेले आणि दुपारून कदाचित आम्ही अजून एक मोठा बंच सुप्रीम कोर्टाच्या सायटेशन्सचा दाखल करत आहोत। धन्यवाद। थँक्यू। तर वकिलांची देखील प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। कोकाटे यांच्या संदर्भातील निकाल हा दुपारनंतर आता जाहीर होणार आहे। तर त्यामध्ये कोकाटेंना कोर्टाच्या वतीनं दिलासा मिळतो का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। त्यांचं राजकीय भवितव्य हे या निर्णयावर अवलंबून आहे। त्यांच्या आमदारकीच्या संदर्भात काय निर्णय होतो हे देखील आता महत्त्वाचं आहे, कारण कोर्टानं जर शिक्षेला स्थगिती नाकारली तर याची प्रत विधिमंडळ कक्षाकडे पाठवली जाईल आणि त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष महत्त्वाचा निर्णय कोकाटेंच्या आमदारकीच्या संदर्भात घेऊ शकतात। त्यामुळे कोकाटे यांच्यावर आता अपात्रतेची टांगती तलवार देखील आहे। हे थर्ड इंडियन नॅशनल या प्रकरणामध्ये सस्पेन्शन ऑफ स्टे म्हणजे कन्व्हिक्शन आणि स्टे ऑफ कन्व्हिक्शन हे 2 वेगळे प्रकार आहे। सस्पेन्शन मध्ये तो निलंबित होतो, पण त्याने फक्त ती शिक्षा कायमच राहते। स्टे मिळाला म्हणजे मंत्रीपद कायम राहील। आता मागच्या वेळेस आशुतोष त्यांच्या पत्नीने जो अर्ज केला त्याला लोकल स्टँडिंग नाही, पण लोकल स्टँडिंग रिप्रेझेंटेशन ऍक्ट 8 प्रमाणे त्याच्याप्रमाणे कॉन्स्टिट्यूशनच्या 19 प्रमाणे आणि पीपल्स ऍक्ट प्रमाणे आहे आणि वोटरचा हा राईट आहे, प्रत्येक सिटीजनचा राईट आहे। त्याच्यातला जो प्रतिनिधी हा निष्पाप असला पाहिजे, त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे। एवढ्या मोठ्या पदावर बसलेली व्यक्ती मंत्री किंवा आमदार असला हे काही मुद्दा होऊ शकत नाही ते मिळाला असं आता आपल्या माननीय नामदार हायकोर्ट उर्मिला जोशी फलके मॅडम यांनी निकाल दिलेला आहे। सुनील केदार विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र बॅरिस्टर अंतुलेच्या केसपासून आतापर्यंत तसंच आपल्या नाशिकचे मान्यवर नाना घोलप यांना अजून स्टे मिळाला नाही, त्यामुळे त्यांना 3 इलेक्शन लढता आले नाही। तर यांना असं जर स्टे मिळाला, यांना 30 दिवसाच्या आत स्टे मिळाला गेला तर त्यांचं मंत्रीपद राहील। पण वोटर लोक ज्यांनी त्याच्यावर एवढी यंत्रणा लाभली त्या लोकांना किती अफेक्ट झाला त्यांचा राईट्स। त्यांनी असं प्रतिनिधीला त्याला काम करता येत नाही आता सध्या कन्व्हिक्शन मुळे, स्टे पर्यंत नाही आणि त्यांना मंत्रालयाने फक्त काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे 30 दिवस मुदत दिलेली आहे आणि आम्ही फक्त न्याय निवाडे दाखल आज करत आहे। सुप्रीम कोर्टाचे अनेक न्याय निवाडे ते दाखल करायला यांनी जर परवानगी नाही दिली तर आम्ही म्हणणं असं आहे की आम्हाला 8 दिवसाची मुदत आम्ही हायकोर्टामध्ये जातो। आपली मागणी काय? आपली मागणी आहे असा प्रतिनिधी ज्याला कन्व्हिक्ट झालाय असं मंत्रिपदावर राहायला नको, तर त्यांनी अफेक्ट झालेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।